नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे आरोग्य विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचे निकाल लागलेले आहेत. तर जिल्ह्यानुसार कोणकोणते निकाल लागलेले आहेत, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही काय करू शकता, की या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला निकाल संदर्भात लिंक दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला लिंक दाखवेल मी. इथे जर बघाल तुम्ही तर बघा हे निकाल लागलेले आहेत. तर इथे लागलेला आहे क्लास 4 डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस मुंबई सर्कलमध्ये निकाल लागलेला आहे. आजच प्रसाद लागलेला आहे. त्याच्यानंतरनं क्लास 4 डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस नाशिकमधचा निकाल लागलेला आहे. सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट मेडिकल ज्युनियर पुणे याचा निकाल लागलेला आहे. त्याच्यानंतर आता हे एक निकाल तुम्हाला वाटलं तर दाखवतो मी. हे निकाल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती काय करतात की भेटून जाणार आहे तुम्हाला. ओके. आता हे इथं इथे 4 लोकं सिलेक्टेड आहेत. हे 4 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत आणि हे 4 ओपनमधून वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही तर हे ओपनसाठी होते. त्याच्यानंतर हे ओपन वुमेनसाठी 1 विद्यार्थिनी सिलेक्टेड आहे, 2 विद्यार्थिनी वेटिंगमध्ये आहे. एस-सीसाठी 1 विद्यार्थिनी सिलेक्टेड आहे, 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. एस-सी वुमेनसाठी 1 विद्यार्थी सिलेक्टेड आहे, 2 वेटिंगमध्ये आहे. विजेसाठी 1 विद्यार्थी सिलेक्टेड आहे, 2 वेटिंगमध्ये आहे. एन-टी-सी 1 वेटिंग, 1 सिलेक्शन, 2 वेटिंगमध्ये. एन-टी-डी 1 सिलेक्शन, 2 वेटिंगमध्ये. ओ-बी-सी 1 सिलेक्शन, 2 वेटिंगमध्ये. त्याच्यानंतर ओ-बी-सी वुमेन रिझर्व्हेशन 1 सिलेक्टेड, 2 वेटिंग. ई-डब्ल्यू-एस 1 सिलेक्टेड, 2 वेटिंग. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस वुमन 1 सिलेक्शन, 2 वेटिंग. त्याच्यानंतरनं जर बघाल तर ही आहे ती कॉमन मेरिट लिस्ट आहे. त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थ्यांचे काय करते, की मार्क लिहिलेले असणार आहेत. ओके. त्याच्यामध्ये सगळे मार्क लिहिलेले आहेत. कोणते-कोणते विद्यार्थ्याचे रिमार्क सगळ्या गोष्टी याच्यात काय केली, किती मार्काने सिलेक्टेड आहेत याची सगळ्यांची यादी दिलेली आहे. त्याच्यानंतरनं हे झाली होती मुंबई सर्कलसाठी, नाशिकसाठी आहे. त्याच्यानंतर पुण्यासाठी सांगितलं होतं. त्याच्यानंतरनं त्याच्यासाठी डायरेक्टर ब्लाइंडनेस मुंबईसाठी होतं. त्याच्यानंतर आता स्प्रेइंग वर्करसाठी जे आहेत, मलेरियासाठी तर अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड त्याच्यानंतर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ याचे निकाल काय केले की लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर ग्रुप डीचे बघू शकता. हे ग्रुप डीचे बाकीचे रिझल्ट्सही लागलेले आहेत. तर ग्रुप डीचे प्रत्येक जिल्ह्यानुसार निकाल लागले. हे सगळे निकाल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज काय करतील की भेटून जातील. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.